बाळूमामांना ठार मारण्याचा प्रयत्न. काय होईल जेव्हा साक्षात मृत्यू एका महाकाय दगडाच्या रूपात वेगाने तुमच्या दिशेने येईल? ठीक पुर्लीच्या रानात त्या दिवशी जे घडलं ते पाहून साक्षात काळालाही माघार घ्यावी लागली. ही कथा आहे बाळूमामांच्या एका अशा चमत्काराची ज्याचा विचार करून आजही अंगावर काटा येतो. ठीक पुर्लीचा निर्जन डोंगर, सोबत कोणीही राखणदार नाही, फक्त बाळूमामा आणि त्यांच्या 400 मेंढ्या. 2 क्रूर दरोडेखोरांनी हे हेरलं. त्यांची नजर त्या मुक्या जनावरांवर पडली. त्यांच्या डोक्यात एक भयानक प्लॅन शिजला. ते विचार करू लागले, हा म्हातारा धनगर एकटाच आहे, याच्यासोबत कोणीही गडी माणसं नाहीत. याला आज इथेच संपवूया आणि सगळ्या मेंढ्या घेऊन पसार होऊया. मामा डोंगराच्या पायथ्याशी शांत बसले होते, पण वर डोंगराच्या कड्यावर मृत्यू त्यांची वाट पाहत होता. दरोडेखोरांनी एक प्रचंड राक्षसी दगड निवडला, पूर्ण ताकद लावली आणि धडाम, तो काळा कभिन्न दगड त्यांनी मामांच्या दिशेने लोटला. एखाद्या बॉम्ब सारखा तो दगड वेगाने खाली येतो. क्षणार्धात, फक्त काही सेकंदात बाळूमामांचा चेंदामेंदा होणार होता. दगड जवळ आला, आणखीन जवळ आला. धुळीचे लोट उठले. आता पुढे काय? मामा संपले. दरोडेखोरांनी डोळे विस्फारून पाहिले. पण थांबा, जो साक्षात जगाचा मालक आहे त्याला कार कसा मारेल? अचानक एक चमत्कार झाला. मामांच्या अंगाला स्पर्श करण्याआधीच त्या दगडाचे हवेतच 2 तुकडे झाले. एक तुकडा उजवीकडे, एक तुकडा डावीकडे. मामा जागेवरून हल्ले सुद्धा नाही. दरोडेखोर थरथर कापू लागले. त्यांनी पाहिलं की हा साधारण माणूस नाही, हा तर देवाचा अवतार आहे. त्यांनी तिथून धूम ठोकली. पण मामांचा हा चमत्कार इतिहासात अमर झाला. बोला, बाळूमामांच्या नावानं सांग भलं. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून मामांची ही लीला प्रत्येकापर्यंत पोहोचेल. आणि आपल्या बाळूमामा चॅनलला सबस्क्राईब करा.